Hello friends, today in this chapter, third chapter, that is kinetic theory of gases and radiation, we have to learn about radiation. We know that heat is a form of energy and it transfers from one point to another point or from one place to another place. There are three modes of heat transfers and these three modes are conduction, convection and radiation. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की हीट म्हणजे उष्णता ही एक प्रकारची एनर्जी आहे, ऊर्जा आहे आणि ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते. हीट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे तीन प्रकार आहेत. थ्री मोड्स म्हणजे प्रकार: कंडक्शन, कन्व्हेक्शन अँड रेडिएशन. हे ॲक्च्युअली तुमचं 11वीत झालेलं आहे, पण थोडंसं रिव्हिजन इथं आवश्यक आहे. यामध्ये काय फरक आहे नेमका? कंडक्शन म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय कंडक्शन? दिस फर्स्ट फिगर शोज कंडक्शन. Conduction is a mode of heat transfer which is more prominent in solids. When one end of metal rod is heated, other end also becomes hot after some time. This heat energy transfers from one end of metal rod to the other end due to conduction. While in case of convection, when water in a pot is heated, then heat transfers in that water due to convection. While radiation is a form of heat transfer or it is a mode of heat transfer in the form of electromagnetic waves. Heat energy from sun to earth reaches in the form of electromagnetic waves, that is radiation. In case of conduction, when heat transfers, there is no migration of particles of the medium from one point to another point. जेव्हा हीट ट्रान्सफर होते कंडक्शनच्या सहाय्याने, तेव्हा त्या ऑब्जेक्टचे किंवा त्या बॉडीचे पार्टिकल्स, मॉलिक्युल्स एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाही. मॉलिक्युल्स रिसीव्ह एनर्जी फ्रॉम प्रिसिडिंग पार्टिकल्स, ट्रान्सफर टू द सक्सेडिंग पार्टिकल्स. इन दिस वे द एनर्जी, heat energy is transfers from one molecule to another molecules. कंडक्शन मध्ये काय होतं? जेव्हा हीट ट्रान्सफर होते तेव्हा मॉलिक्युल्स एका जागेवरचे दुसऱ्या जागी जात नाही. ते फक्त एनर्जी घेतात आधीच्या पार्टिकलकडून, नंतर पुढं पास करतात. अशा पद्धतीने एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला, दुसरा मॉलिक्यूल तिसऱ्या मॉलिक्यूलला, तिसरा चौथ्याला, अशा पद्धतीने ते एनर्जी पास करत जातात आणि शेवटच्या दुसऱ्या एंडपर्यंत ती जाते. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन की समजा एखाद्या वर्गामध्ये एका लाईनमध्ये बेंचेसवर समजा 20 विद्यार्थी बसले असतील आणि शिक्षकाने सांगितलं की पेपर पाठीमागं ट्रान्सफर करायचे आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी जागेवरून न उठता एक विद्यार्थी पेपर घेणार, पाठीमागच्या विद्यार्थ्याला पास करणार, तो त्याच्या पाठीमागच्या विद्यार्थ्याला पास करणार. अशा पद्धतीने पेपर पाठीमागे जातील. तसं या ठिकाणी घडतं. कंडक्शनमध्ये ही ट्रान्सफर होते, परंतु पार्टिकल्स एका जागेवरून दुसऱ्या जागी मायग्रेट होत नाही. याच्या उलट कन्व्हेक्शनमध्ये पार्टिकल्स एनर्जी घेऊन जातात. वेन वॉटर इज हिटेड इन ए पॉट, देन पार्टिकल्स ॲट बॉटम get heated, therefore their density decreases, they becomes lighter and such lighter particles moves in upward direction and the heavier particles moves in a downward direction. In this way particles carry energy from bottom to top. This motion of particles is called as convection current. इथं काय होतं कन्व्हेक्शनमध्ये? समजा आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी तापवायला ठेवलं तर बॉटमचे पार्टिकल्स आधी हीट एनर्जी रिसीव्ह करतात. ते जेव्हा गरम होतात तेव्हा त्यांची घनता म्हणजे डेन्सिटी कमी होते, ते हलके होतात आणि आपल्याला माहीत आहे की हलके झालेले पार्टिकल्स वर जाणार आणि त्याच्या जागेवर बाजूनी साईडनी हे जे वरचे जड पार्टिकल्स आहेत ते खाली येणार. अशा पद्धतीने पार्टिकल्स स्वतः एनर्जी घेऊन जातात. पार्टिकल्स गरम होतात,
ते वरच्या दिशेला जातात, वरचे थंड पार्टिकल्स खाली येतात, परत ते हीट घेतात, परत वर जातात. अशा पद्धतीने कन्व्हेक्शनमध्ये पार्टिकल्स स्वतः हीट एनर्जी घेऊन जातात. अँड इन केस ऑफ रेडिएशन medium is not necessary. This is a mode of heat transfer in the form of electromagnetic waves. Now let's see the difference between these three modes of heat transfer. In conduction, heat transfers without actual migration of particles. कंडक्शन मध्ये पार्टिकल्स आपली जागा सोडत नाही, एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाही. In case of conduction, particles carry heat from one point to another point. पार्टिकल स्वतःच हीट एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जातात. In case of radiation, heat transfer in the form of electromagnetic waves. This is a different mode of heat transfer. आणि याच्याबद्दलच आपल्याला जास्त शिकायचं आहे. कंडक्शन कन्व्हेक्शन तुमचं 11वीला झालेलं आहे. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. यामध्ये आपण आता डिटेलमध्ये पुढे शिकणारच आहोत, त्यामुळं इथं जास्त त्याबद्दल सांगत नाही. हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस ड्यू टू डिफरन्स इन टेम्परेचर इन केस ऑफ कंडक्शन. कंडक्शनमध्ये काय होतं, मेटल रॉड असेल, तुम्ही एक एंड त्याचं गॅसवरती किंवा फ्लेमवरती धरता, ते गरम असतं म्हणजे टेम्परेचर जास्त असतं, दुसरं एंड थंड असतं, तेव्हा हाय टेम्परेचरकडून लो टेम्परेचरकडं ही हीट जाते. Heat transfer takes place due to difference in temperature, while in case of convection, the heat transfer occurs due to difference in density. म्हणजे पाणी गरम करतो आपण, मगाशी मी तुम्हाला उदाहरण दाखवलं ते, तर त्याच्यामध्ये बॉटमचे पार्टिकल्स जे आहेत ते हलके होतात आणि मग ते वर जातात आणि वरचे जड पार्टिकल खाली येतात. म्हणजे डेन्सिटी डिफरन्समुळं याच्यामध्ये कन्व्हेक्शन करंट तयार होतो आणि त्याच्यामुळे ते हीट जाते. इन केस ऑफ रेडिएशन, हीट ट्रान्सफर ऑकर्स इन ऑल ऑब्जेक्ट्स विथ ए टेम्परेचर ग्रेटर दॅन 0 केल्विन. रेडिएशनमध्ये काय होतं, टेम्परेचर डिफरन्स इथं एवढं महत्त्वाचं नाही. म्हणजे अगदी समजा तुम्ही एक थंड वस्तू, समजा त्या बॉडीचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस आहे आणि वातावरणाचं टेम्परेचर समजा 30 डिग्री सेल्सिअस आहे, ती वस्तू थंड आहे, तरीसुद्धा ती वातावरणाला हीट ट्रान्सफर करते रेडिएशनच्या मार्फत. अर्थात ती घेतही असते. हा भाग वेगळा झाला, याच्याबद्दल आपण नंतर आता शिकणारच आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. फक्त एक लक्षात घ्या की प्रत्येक बॉडी हीट रॅडिएट करत असते. 0 डिग्री केल्विन सोडलं तर प्रत्येक टेम्परेचरला ती रॅडिएट करत असते. अजून काय फरक आहे याच्यामध्ये, इन केस ऑफ कंडक्शन वी कॅन से दॅट इट इज अ स्लो प्रोसेस. ह्या तिघांमध्ये कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशनमध्ये ही स्लो प्रोसेस आहे, म्हणजे हीट ट्रान्सफर व्हायला थोडा वेळ लागतो. इन केस ऑफ कन्व्हेक्शन, कन्व्हेक्शन इज फास्टर दॅन कंडक्शन. कन्व्हेक्शन ही प्रोसेस कंडक्शनपेक्षा थोडी फास्ट आहे, व्हाईल रेडिएशन इज ए फास्टेस्ट प्रोसेस. ही खूप फास्ट आहे. ॲक्च्युली या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असल्यामुळं याचा स्पीड असतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर एवढं अंतर ह्या हीट रेडिएशन्स कव्हर करतात. लाईटच्या स्पीडनी हीट जाते रेडिएशनमध्ये. इन केस ऑफ कंडक्शन वी कॅन से दॅट कंडक्शन डज नॉट ओबे लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. आता हे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचे नियम काय आहेत ते तुमचं 11वीला झालेलं आहे. तो आजचा आपला टीचिंग पार्ट नसल्यामुळे त्याच्याबद्दल जास्त सांगत नाही, परंतु कंडक्शनमध्ये हे नियम पाळले जात नाहीत. इन केस ऑफ कन्व्हेक्शन ऑल्सो दीज लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन आर नॉट ओबेड. Convection does not obey laws of reflection and refraction, while radiation obeys laws of reflection and refraction. रेडिएशन मात्र रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचे नियम पाळतो. त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो, कंडक्शन इज मोर प्रॉमिनंट इन सॉलिड्स. कंडक्शन हे विशेषतः सॉलिड्समध्ये दिसून येतं, while convection is more prominent in fluids. Fluids means liquids and gases. Convection हे लिक्विड्स आणि गॅसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतं,
while radiation is a mode of heat transfer in the form of electromagnetic waves. Therefore radiation occurs in solids also, in fluids also and through vacuums also. म्हणजे कंडक्शन हे सॉलिडमध्ये घडतं, कन्व्हेक्शन हे लिक्विडमध्ये फ्लुइड्समध्ये घडतं, पण रेडिएशन हे कुठल्याही मीडियममधून घडतं. त्याला मीडियमची गरज नाही, म्हणजे मीडियम असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. रेडिएशन हे सॉलिडमधून होऊ शकतं, लिक्विडमधून होऊ शकतं, गॅसेसमधून होऊ शकतं आणि यापैकी काहीही नसेल तरी ते व्हॅक्यूममध्ये सुद्धा होऊ शकतं. ॲक्च्युअली तुम्हाला माहीत आहे की आपल्याला सूर्यापासून जी हीट मिळते ती रेडिएशनच्या मार्फत मिळते, कारण जे ॲटमॉस्फिअर असतं ते काही किलोमीटरपर्यंत आहे अर्थच्या बाजूला. त्याच्यानंतर व्हॅक्यूम आहे, त्या व्हॅक्यूममधून सुद्धा आपल्यापर्यंत हीट एनर्जी येते सूर्यापासून, ती रेडिएशनमुळे येते. When we say that heat transfer in the form of electromagnetic waves in case of radiation, then we must have some idea about these electromagnetic waves. What are these electromagnetic waves? Electromagnetic waves are nothing but waves which can travel through vacuum also and through any medium also, solid, liquid or gas. Electromagnetic waves consist of varying electric and magnetic fields. Electromagnetic field मध्ये varying means oscillating electric आणि मॅग्नेटिक फील्ड्स असतात. या फिगरमध्ये तुम्ही बघा किंवा दुसरी फिगर मी तुम्हाला इथे दाखवतो. यामध्ये तुम्हाला हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं ॲनिमेशन दिसत आहे. यामध्ये काय आहे नीट समजावून घ्या. ॲक्च्युअली तुमचं 11वीला हे झालेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजबद्दल. यामध्ये तुम्हाला 3 ॲक्सेस दिसतात, हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस, देन व्हर्टिकल वाय ॲक्सिस अँड अगेन हॉरिझॉन्टल झेड ॲक्सिस. All these 3 axes are mutually perpendicular to each other. These 3 axes represents 3 mutually perpendicular directions. Then here you can see 2 waves, one in blue color and second in red color. In case of blue color, wave consists of oscillating electric field. Here this arrow, इथं तुम्हाला ब्ल्यू कलरचा ॲरो दिसत आहे, तो व्हर्टिकली ऑसिलेट होतो वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनला, व्हर्टिकली अपवर्ड तो ऑसिलेट होतो. याचा अर्थ त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक फील्ड कमी जास्त होतं. वेन दिस ॲरो बिकम 0 मीन्स इलेक्ट्रिक फील्ड इज 0. वेन दिस ॲरो बिकम्स मॅक्झिमम means electric field is maximum. When this arrow is downward, that means electric field is directed downward. We know electric field is a vector quantity. म्हणजे हा जो आपल्याला निळ्या कलरचा ॲरो दिसत आहे तो इलेक्ट्रिक फील्ड दाखवतो ऑसिलेटिंग. म्हणजे जेव्हा ह्या ॲरोची लेंथ एकदम 0 होऊन जाते तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड 0 होतं. जेव्हा ह्या ॲरोची लेंथ हळूहळू वाढते याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड वाढत चाललेलं आहे आणि ते कोणत्या डायरेक्शनला वाढत चाललेलं आहे ते ॲरो हेडने दिसतं. सो दिस ब्ल्यू कलर वेव इज इलेक्ट्रिक वेव. ॲट द सेम टाईम वन मोर वेव इज देअर इन रेड कलर इन विच मॅग्नेटिक फील्ड ऑसिलेट्स अलॉंग झेड डायरेक्शन मीन्स परपेंडिक्युलर टू दिस इलेक्ट्रिक फील्ड वेव. कारण इथं वाय आणि झेड ॲक्सेस एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. इथं पण बघा तुम्ही रेड कलर म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं ऑसिलेशन दाखवते आणि ब्ल्यू कलर इलेक्ट्रिक फील्डचं ऑसिलेशन दाखवते. दोन्ही व्हायब्रेशन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि दोन्हीही कॉन्स्टंट नाही, कमी जास्त होतं. म्हणजेच याला म्हणतो आपण ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. सो हिअर यू कॅन सी इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड यू कॅन इमॅजिन ॲज कॉम्बिनेशन ऑफ 2 वेव्स. One is in horizontal plane and second is in vertical plane. These 2 waves are electric and magnetic waves respectively, and combination of these 2 waves is called as electromagnetic waves. म्हणजे दोन्ही वेव्स एकमेकांना परपेंडिक्युलर ऑसिलेट होतात आणि तिसरी जी डायरेक्शन दिसते एक्स ॲक्सिस त्या डायरेक्शनला ही वेव जाते. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही वेव्स जातात. सो दॅट इज डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव. सो देअर आर 3 डायरेक्शन्स. One is this blue color wave which is along y-axis which represents oscillation of electric field vector. Then this red color wave which is magnetic wave, oscillating magnetic field which is along z-axis means perpendicular to y-axis.
and third is x-axis, which represents direction of propagation of both these waves. So we can say all three vectors means vector E, electric field, then vector B, magnetic field, and vector C means light, velocity of that radiation. They are mutually perpendicular to each other. Thus, we can say that electromagnetic waves consist of varying electric and magnetic field, changing electric and magnetic field, कारण हे सतत बदलत असतं. Next, we can say that electric and magnetic fields are perpendicular to each other and also perpendicular to the direction of propagation of wave. मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिक फील्ड y ॲक्सिसच्या डायरेक्शनला आहे, मॅग्नेटिक फील्ड झेड ॲक्सिसच्या डायरेक्शनला, आणि दोन्हीही वेव्ह जातात एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला. सो दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कॅरी एनर्जी ॲज दे ट्रॅव्हल थ्रू द स्पेस अँड दिस एनर्जी इज इक्वली शेअर्ड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज एनर्जी घेऊन जातात. म्हणजे सूर्यापासून आपल्यापर्यंत जेव्हा ही हीट एनर्जी येते तेव्हा ती अशा पद्धतीने इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या सहाय्यानं येते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ट्रॅव्हल विथ ए स्पीड 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे हे जर आपण काढलं तर एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर एवढं येतं. एका सेकंदात, एका तासात आपण म्हणत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या मोटरसायकलचा स्पीड कंपेअर करा. आपण एका तासामध्ये साधारणतः 60-70 किंवा अजून फास्ट गेलो तर 90-100 किलोमीटर मोटरसायकलवर एका तासात. इथं लाईट किंवा ह्या रेडिएशन्स, हीट एनर्जी एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर जातात. एवढा त्यांचा प्रचंड स्पीड असतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. दे कॅन ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स, दे कॅन ट्रॅव्हल थ्रू लिक्विड्स, अँड दे कॅन ट्रॅव्हल थ्रू गॅसेस अँड व्हॅक्यूम्स ऑल्सो. म्हणजे मीडियम असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. नाव इंटरॅक्शन ऑफ थर्मल रेडिएशन अँड मॅटर. व्हॉट विल हॅपन व्हेन हीट रेडिएशन्स आर इन्सिडंट ऑन ए मॅटर. दॅट मॅटर कॅन बी सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. म्हणजे समजा हीट रेडिएशन्स, इथून पुढं फक्त आपण हीट रेडिएशन्सबद्दल शिकणार आहोत, कंडक्शन, कन्व्हेक्शन नाही. जर समजा हे हीट रेडिएशन्स एखाद्या पदार्थावरती पडले, सॉलिड, लिक्विड, गॅस, तर काय घडतं याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. Whenever thermal radiations fall on the surface of an object, some part of heat energy is reflected, some part is absorbed and remaining part is transmitted. जेव्हा एखाद्या पदार्थावरती हीट रेडिएशन्स येतात तेव्हा त्यातला काही पार्ट हा ॲब्झॉर्ब होतो. समजा क्यू एनर्जी एवढी त्या पदार्थावर पडली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या मार्फत, तर त्यातली काही एनर्जी रिफ्लेक्ट होते. QR part is reflected, QA part is absorbed, and QT part is transmitted, such that total heat energy Q is equal to QR plus QA plus QT. म्हणजे कसं, जर समजा 100 जूल एवढी हीट एनर्जी इन्सिडंट झाली तर त्यातली काही रिफ्लेक्ट होते. समजा ती रिफ्लेक्ट झालेली एनर्जी आहे 40 जूल आहे. त्यातली काही ॲब्झॉर्ब होते. समजा ॲब्झॉर्ब झालेली एनर्जी आहे 50 जूल. म्हणजे याचा अर्थ टोटल हीट एनर्जी इन्सिडंट झाली 100 जूल, त्याच्यातली 40 जूल रिफ्लेक्ट झाली, 50 जूल ॲब्झॉर्ब झाली. 40 + 50 90 गेली 100मधून, म्हणजे राहिली 10 जूल. 10 जूल एवढी हीट एनर्जी ही ट्रान्समिट होईल. जेवढी हीट एनर्जी येते त्यातली काही रिफ्लेक्ट होते, काही ॲब्झॉर्ब होते आणि काही ट्रान्समिट होते. ह्या तिघांची बेरीज 40 + 50 + 10 = 100 means we can say that Q = QR plus QA plus QT असं आपण म्हणू शकतो. टोटल हीट एनर्जी Q = QR plus QA plus QT. तर किती हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होते, किती रिफ्लेक्ट होते, किती ट्रान्समिट होते, त्याच्यानुसार आपल्याला 3 प्रकारच्या डेफिनेशन्स इथं तयार करायच्या आहेत. त्यातली पहिली डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन और ॲब्झॉर्प्टिव्हिटी और ॲब्झॉर्प्टन्स.
काय आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन म्हणजे द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड बाय ए बॉडी टू द टोटल क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडंट अपॉन इट is called as coefficient of absorption. Mathematically we can write A equal to QA upon Q. काय आहे coefficient of absorption? It is the ratio of quantity of radiant energy absorbed. आता absorb किती झाली QA to the total quantity of radiant energy incident upon it. म्हणजे किती इन्सिडंट झाली तर Q, तर जेवढी ॲब्झॉर्ब झाली QA त्याला डिवाइड करायचं, जेवढी आली तेवढ्यानी तो जो रेशो मिळतो आपल्याला त्याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन किंवा ॲब्झॉर्प्टिव्हिटी किंवा ॲब्झॉर्प्टन्स ॲज इट इज रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. इट डज नॉट हॅव अ युनिट. आता या उदाहरणामध्ये आपण बघू. इथं आपल्याला दिसत आहे की ॲब्झॉर्ब किती झाली 50, इन्सिडंट किती झाली 100 जूल. मग त्याच्यावरून आपण जर समजा कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन काढलं तर काय येईल A इक्वल टू QA अपॉन Q. हे जर आपण काढलं तर ॲब्झॉर्ब किती झाली 50 जूल अपॉन इन्सिडंट किती झाली 100 जूल. 100 जूल इन्सिडंट झाली, 50 जूल ॲब्झॉर्ब झाली. आन्सर येईल 0.5. म्हणजे या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन आलं 0.5. 0.5 याचा अर्थ 50% ॲब्झॉर्ब होते. पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल तर याला 100ने मल्टिप्लाय करा. म्हणजे 50 अपॉन 100 0.5 100 आली, त्यातली 50 ॲब्झॉर्ब झाली म्हणजे 50% झालं. देअरफॉर हिअर वी कॅन राईट heat absorbed by a body QA is equal to A into Q by taking cross multiplication. As coefficient of absorption is a ratio of two similar quantities, it does not have unit and dimensions. त्याला युनिट आणि डायमेन्शन्स नसतात. जसं कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे त्याच पद्धतीने आहे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. त्यालाच म्हणतात रिफ्लेक्टिव्ह पॉवर ऑर रिफ्लेक्टिव्हिटी ऑर रिफ्लेक्टन्स. काय आहे the ratio of quantity of radiant energy reflected by a body to the total quantity of radiant energy incident upon it is called as coefficient of reflection. म्हणजे हा पण रेशो आहे. कशाचा रेशो आहे? रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड QR टू द टोटल क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडंट. आधी काय होतं QA अपॉन Q कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शनमध्ये. आता कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन असल्यामुळं QR अपॉन Q. मॅथमॅटिकली वी कॅन राईट R इज इक्वल टू QR अपॉन Q. अगेन इट इज रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. आता तेच उदाहरण आपण बघू. इथं आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. तर या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किती होईल? आता जर R काढायचं असेल आपल्याला तर R इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन जर आपल्याला काढायचं असेल तर आता या ठिकाणी R इज इक्वल टू आपल्याला घ्यावं लागेल QR अपॉन Q. तर रिफ्लेक्टेड एनर्जी किती आहे तर 40 अपॉन इन्सिडंट किती आहे 100. तर उत्तर येतं 0.4. इट इज रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. कारण आपण इतर जर जूल लिहिलं 40 जूल आणि इथं पण 100 जूल जर आपण लिहिलं तर जूल कॅन्सल होतं. टू सिमिलर क्वांटिटीजचा रेशो असल्यामुळं याला युनिट नाही. जसं कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन Aची व्हॅल्यू आली 0.5 तशी कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन Rची व्हॅल्यू येते 0.4 म्हणजे 40% ॲब्झॉर्ब होते. इथं आपण असं म्हणू शकतो heat reflected by a body is given by formula QR is equal to R into Q by taking cross multiplication. Again it is a ratio of two similar quantities, therefore no unit and no dimensions. तसंच कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन असतं. फक्त इथं A किंवा Rच्या जागी आता T घ्यावं लागेल. जसं आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन पाहिलं, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन पाहिलं, तसंच आहे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. काय आहे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन? द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड बाय ए बॉडी टू द टोटल क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडंट अपॉन इट
is called as coefficient of transmission. Again, ratio of heat energy transmitted to the heat energy incident म्हणजे QT upon Q. Mathematically we can write T is equal to QT upon Q, quantity of heat energy transmitted upon quantity of heat energy incident on the body. आता पुन्हा तेच एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इथं कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन म्हणजे टीची व्हॅल्यू किती येईल, तर फॉर्म्युला घ्यावा लागेल QT अपॉन Q. आता QT ही ट्रान्समिट किती झालेली आहे बघा, इथं टोटल 100 जूल आली होती, त्यातली 40 जूल रिफ्लेक्ट झालेली, 50 ॲब्झॉर्ब आणि 10 जूल ट्रान्समिट झालेली, म्हणजे 10 अपॉन 100 घ्यावं लागेल. जर आपण इथं 10 जूल अपॉन 100 जूल, दोघांचं युनिट सेम आहे, ते जूल कॅन्सल होईल, त्यामुळे हे जे उत्तर येईल त्याच्यामध्ये युनिट नसणार, 0.1. दिस इज कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. आता बघा या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन किती आलं, 0.5. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किती आलं, 0.4. कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किती आलं, 0.1. या तिन्ही कोइफिशियंटची बेरीज करून बघा, ए प्लस आर प्लस टी किती येतं बघा. एची व्हॅल्यू आलेली आहे बघा इथं 0.5. 0.5 इथे आहे, 0.5 प्लस 0.4 प्लस 0.1, 0.5 प्लस 0.4 प्लस 0.1 ही ॲडिशन जर आपण केली तर ती येते 1.0 म्हणजेच 1. याचा अर्थ तिन्ही कोइफिशियंट्सची बेरीज ही 1 असते. आणि तुम्हाला 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो की प्रूव्ह दॅट ए प्लस आर प्लस टी इक्वल टू 1. ते कसं प्रूव्ह करायचं ते आपण बघणार आहोतच. बघा इथं आपण कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशनची डेफिनेशन घेतली, टी इक्वल टू QT अपॉन Q. हिअर वी कॅन से हीट ट्रान्समिटेड बाय अ बॉडी QT is equal to T into Q by taking cross multiplication. Again, as it is a ratio of two similar quantities, coefficient of transmission is unitless and dimensionless quantity. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की A प्लस आर प्लस टी इक्वल टू 1 असतं आणि परीक्षेमध्ये 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो, प्रूव्ह दॅट A प्लस आर प्लस टी इक्वल टू 1. आणि हे खूप सोपं आहे, हे तुमच्यासमोर प्रूफ आहे. कसं प्रूव्ह करायचं, काय मॅथमॅटिकल स्टेप्स आहे बघा. 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. वी नो दॅट व्हेनेवर Q अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इज इन्सिडंट ऑन अ बॉडी, देन QA पार्ट इज ॲब्झॉर्ब्ड, QR part is reflected and QT part is reflected such that this Q is equal to QA plus QR plus QT. ह्या तिघांची बेरीज Q इतकी असते, कारण याच्यातूनच त्या तिन्ही प्रकारचं विभाजन होणार आहे. नाव सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. डिवाइड इक्वेशन 1 बाय Q ऑन बोथ साइड्स. वी गेट Q अपॉन Q. इथं दोन्ही साईडला Qने डिवाइड करा. Q अपॉन Q इज इक्वल टू QA plus QR plus QT upon Q. Now Q upon Q is 1. Now divide each term separately by Q. Therefore QA upon Q, this first term, QR upon Q second, QT upon Q third term. But we know QA upon Q is A, coefficient of absorption, ratio of quantity of radiant energy absorbed to the total quantity of radiant energy incident. Similarly, QR upon Q is coefficient of reflection and QT upon Q is coefficient of transmission. Therefore, A plus R plus T equal to 1. साइड चेंज करून लिहा, A plus R plus T is equal to 1. हे 2 मार्काचं आहे. याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहावं लागेल स्टार्टिंगला. कसं लिहायचं, सपोज Q amount of heat energy is incident on a body. Let QA amount of heat is absorbed, QR amount of heat is reflected and QT amount of heat is transmitted. असं थोडक्यात लिहायचं आणि बाकीचे ह्या मॅथमॅटिकल स्टेप्स लिहायच्या. अशा पद्धतीने हे 2 मार्काचं परीक्षेमध्ये तुम्ही लिहू शकता. Thus, when Q amount of heat energy is incident on a body, then QA part is absorbed, QR part is reflected and QT part is transmitted such that Q equal to QA plus QR plus QT, and we have these 3 coefficients. One is coefficient of absorption,
then coefficient of transmission and coefficient of reflection, and we also know that sum of all these three coefficients is equal to 1. A plus R plus T is equal to 1. If for a body coefficient of absorption is 0, coefficient of reflection is 0, then T will be equal to 1 and QT will be equal to Q, because when A is 0, then here A 0, R is 0, so 0 plus T means 0 plus T equal to T, T is equal to 1. T equal to 1 येईल, म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये T equal to 1 येईल, आणि A ची व्हॅल्यू 0 झाल्यामुळे Q तर 0 नाही, म्हणजे 0 इंटू Q 0, QA 0 होईल, त्यानंतर QR 0 होईल आणि QT इक्वल टू Q होईल. याचा अर्थ काय झाला की जर 100 जूल एनर्जी आली तर QT इक्वल टू Q म्हणजे ट्रान्समिटेड 100 होईल, म्हणजे जेवढी येईल तेवढी सगळीची सगळी ट्रान्समिट होईल आणि ॲब्झॉर्ब 0 होईल आणि रिफ्लेक्टसुद्धा 0 होईल. सच अ बॉडी इज कॉल्ड ॲज अ परफेक्ट ट्रान्समिटर. अशी जी वस्तू असते त्याला म्हणतात परफेक्ट ट्रान्समिटर, कारण ती आलेली सगळीची सगळी एनर्जी ट्रान्समिट करते, ॲब्झॉर्ब काहीच करत नाही आणि रिफ्लेक्ट पण काहीच करत नाही. 100 जूल आली, 100ची 100 ट्रान्समिट केली, ॲब्झॉर्ब 0 आणि रिफ्लेक्ट 0. लक्षात घ्या, जेव्हा Aची व्हॅल्यू 0 असते म्हणजे ती बॉडी हीट ॲब्झॉर्ब करत नाही, Rची व्हॅल्यू 0 म्हणजे ती बॉडी हीट रिफ्लेक्ट करत नाही, आणि Tची व्हॅल्यू 1 म्हणजे सगळीची सगळी 100% ती ट्रान्समिट करते. QT इज इक्वल टू Q. ह्या तीनमध्ये जी व्हॅल्यू जास्त असेल, म्हणजे समजा Aची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असेल तर त्याला म्हणायचं गुड ॲब्झॉर्बर, Rची व्हॅल्यू जास्त असेल या तिघांमध्ये तर त्याला म्हणायचं गुड रिफ्लेक्टर, आणि Tची व्हॅल्यू जास्त असेल तर त्याला म्हणायचं गुड ट्रान्समिटर. इथं याला आपण परफेक्ट ट्रान्समिटर म्हणतो, कारण ही बॉडी सगळीची सगळी हीट एनर्जी ट्रान्समिट करते. काही बॉडीज ह्या गुड ॲब्झॉर्बर असतात, म्हणजे जास्त हीट ॲब्झॉर्ब करून घेतात. काही रिफ्लेक्टर असतात, सिल्वर बॉडीज असतील तर त्या हीट ॲब्झॉर्ब कमी करतात आणि रिफ्लेक्ट जास्त करतात. आणि काही ह्या गुड ट्रान्समिटर असतात. ब्लॅक बॉडी असेल तर ती हीट जास्त ॲब्झॉर्ब करते. त्याच्याबद्दल आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये जास्त डिटेलमध्ये शिकायचं आहे. डायथर्मनस सबस्टन्स म्हणजे Now what do you mean by diathermalous body? Diathermalous substance is that substance through which heat radiations can pass. Such substances are called as diathermalous substances. ज्या पदार्थामधून हीट आरपार जाते त्या पदार्थांना डायथर्मलस सबस्टन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल कॉर्ड्स म्हणजे ही एक प्रकारची ग्लास असते, काचेचा एक प्रकार आहे. आयोडीन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सोडियम क्लोराईड, ग्लास, ड्राय एअर हे काही उदाहरणं आहेत की ज्याच्यामधून हीट आरपार जाते. अशा पदार्थांना म्हणतात डायथर्मलस सबस्टन्सेस. कॉर्ड्स पहिलं उदाहरण आहे. त्यानंतर इथं आयोडीनमधून हीट पास होते. हायड्रोजन, ऑक्सिजन हे गॅसेस आहेत. हे सोडियम क्लोराईड इथं आहे, त्याच्यातून सुद्धा हीट ट्रान्समिट होते. ड्राय एअर आहे, त्याच्यामधून सुद्धा हीट ट्रान्समिट होते. असे पदार्थ ज्याच्यामधून हीट जाते त्यांना म्हणतात डायथर्मलस सबस्टन्सेस. डायथर्मलस बॉडी इज नायदर अ गुड ॲब्झॉर्बर नॉर अ गुड रिफ्लेक्टर. असे जे पदार्थ आहेत डायथर्मलस सबस्टन्सेस हे गुड ॲब्झॉर्बर पण नाही आणि गुड रिफ्लेक्टर पण नाहीत, परंतु ते गुड ट्रान्समिटर आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांच्यावर जेवढी हीट पडते त्यातली ती कमीत कमी ॲब्झॉर्ब करतात आणि कमीत कमी रिफ्लेक्ट करतात, परंतु ट्रान्समिट जास्त करतात. कॉर्ड्स, आयोडीन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सोडियम क्लोराईड, ग्लास, ड्राय एअर हे पदार्थ असे आहेत की त्यांच्यावर येणारी हीट ही जास्तीत जास्त ट्रान्समिट होते आणि ॲब्झॉर्ब आणि रिफ्लेक्ट कमी होते. याच्या उलट सबस्टन्सेस असतात अथर्मलस सबस्टन्सेस. अथर्मलस सबस्टन्सेस म्हणजे काय? सबस्टन्सेस थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन नॉट पास आर कॉल्ड ॲज अथर्मलस सबस्टन्सेस. हिअर T इज इक्वल टू 0 अँड A प्लस R इज इक्वल टू 1. कारण आपल्याला माहीत आहे की A प्लस R प्लस T इक्वल टू 1. त्यातलं T 0 झालं म्हणजे राहिलं A प्लस R इज इक्वल टू 1. याचा अर्थ ट्रान्समिट होत नाही. जेवढी काय हीट पडते ना ती ट्रान्समिट त्यातली 0 होते. म्हणजे 100 जूल हीट एनर्जी आली
तर त्यातली समजा 60 जूल ॲब्झॉर्ब झाली तर 40 जूल रिफ्लेक्ट होते, परंतु ट्रान्समिट काही होत नाही. एक्झाम्पल्स ऑफ अथर्मेनस सबस्टन्सेस आर वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झिन एटसेट्रा. म्हणजे हे काही पदार्थ आहेत. वॉटर आहे, वॉटरमधून हीट जात नाही, ॲब्झॉर्ब होईल, रिफ्लेक्ट होईल, पण पुढं जाणार नाही, ट्रान्समिट होत नाही. वूड, लाकडामधून सुद्धा हीट जात नाही. अथर्मेनस सबस्टन्सेस, लाकडामधून हीट पुढं जात नाही. हे आयर्न आहे, आयर्नमधून सुद्धा हीट पास होत नाही, रेडिएशनच्या मार्फत पास होत नाही. कॉपरमधून पास होत नाही. जे काय होते ना ते कंडक्शनच्या मार्फत, रेडिएशनच्या मार्फत जात नाही. लक्षात ठेवा, कंडक्शनच्या मार्फत जाते. म्हणजे पत्रा एका बाजूला गरम केला की दुसऱ्या बाजूला तो गरम होईल, ते कंडक्शनमुळे होतं, रेडिएशनमुळे नाही. कॉपरचं सुद्धा जी हीट जाते ती रेडिएशनमध्ये नाही. समजा आतमध्ये आपण गरम चहा भरला याच्यामध्ये कॉपरच्या भांड्यामध्ये, तर बाहेरची बाजू गरम होते, ते रेडिएशनमुळे नाही, ते कंडक्शनमुळे होते. मॉइस्ट एअर, बेन्झिन, हे बेन्झिन आहे. समजा हवेमध्ये आर्द्रता असेल तर त्याच्यामधून सुद्धा हीट ट्रान्समिट होत नाही. असे पदार्थ ज्याच्यामधून हीट जात नाहीत त्यांना म्हणतात अथर्मेनस सबस्टन्सेस.